सर्व भावी शिक्षकांना माझा नमस्कार. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026च्या पेपर 1 व पेपर 2 साठी अति महत्त्वाच्या प्रश्नाची आपण सिरीज चालू केलेली आहे. यामध्ये आज आपण बघू मराठी या विषयाच्या अति महत्त्वाचे प्रश्न. तुम्ही या प्रश्नाचे चांगल्या प्रकारे सराव करा, ज्यामुळे तुम्हाला TET परीक्षेत चांगल्यात चांगले मार्क पडू शकेल. तर यामध्ये आपण बघू पहिला प्रश्न काय म्हणतो. तर बघा, यामध्ये आपण पहिला प्रश्न बघू. काय म्हणते, बाबा ताटावर बसले या विधानात कोणती शब्दशक्ती दिली आहे. प्रश्न काय आहे, बाबा ताटावर बसलेले आहे या विधानात कोणती शब्दशक्ती दिली आहे. इथं आपल्याला ऑप्शन दिले आहे अभिधा, लक्षणा, व्यंजना आणि सरलार्थ. तर लक्षात ठेवा, याचं उत्तर राहील लक्षणा. आता लक्षणा का राहते, कारण की लक्षणा म्हणजे काय, हे कसं शक्य आहे. जसं इथं दिलं आहे तुम्हाला बाबा ताटावर बसले, बाबा ताटावर बसणे हे शक्य आहे का, नाही. म्हणजे जिथं शक्यच नसते तिथं कोणती राहते, लक्षणा ही राहते. त्यानंतर जर अभिधाचं विचारलं असतं तर अभिधामध्ये काय राहते, सहज समाजमान्य अर्थ. जसं मी एक साप पाहिला हे असं अभिधामध्ये येणार. त्यानंतर तुम्ही जर व्यंजना जर बघितलं आहे, दुसऱ्याला नाव ठेवणे. जसं तुम्हाला याचं एक्झाम्पल तर सांगायचं आहे, समाजातील असले साप ठेचलेच पाहिजे. आता समाजातील सापासबद्दल आहे, पण रिअलमध्ये समाजातले जे खराब लोक आहे हे नाही का ठेचलेच पाहिजे, असं नाही का व्यंजनामध्ये येते. पण इथे जर तुम्ही जर बघितलं असेल तर इथे तुम्हाला काय आहे, हे कसं शक्य आहे, बाबा ताटावर बसले, त्यामुळे हे लक्षण आहे, उत्तर येणार. समोरचा प्रश्न बघू आपण. काय म्हणते, अनुराग या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे. आता अनुराग म्हणजे काय राहते, इथं दिला ऑप्शन प्रेम, क्रोध, संताप, राग. तर लक्षात ठेवा, अनुराग म्हणजे प्रेम असते, म्हणून याचं उत्तर आहे प्रेम. समोरचा प्रश्न बघू आपण आता. काय म्हणते, खालीलपैकी महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेले पुस्तक कोणते आहे. आता महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेले पुस्तक विचारले. पहिले दिला गीता रहस्य, गुलाम, गुलामगिरी, मी वनवासी. तर लक्षात ठेवा, महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक लिहिलेले आहे, म्हणून याचं उत्तर राहणार तिसरं. तसंच नाही का, आणखीन जर जास्त जर विचारलं तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी आणखीन शेतकऱ्याचा आसूड, त्यानंतर अस्पृश्याची कैफियत, ब्राह्मणाचे कसब यासारखे हे पण पुस्तक लिहिलेले आहे. तसंच जर गीता रहस्य कोणी लिहिलं आहे तर हे लिहिले आहे लोकमान्य टिळकांनी, गीता रहस्य. गुलाम ही नाही का कादंबरी आहे, आणि ही कादंबरी नाही का अण्णाभाऊ साठे यांनी लिहिली आहे. आणि तसंच मी वनवासी हे जे पुस्तक आहे हे सिंधुताई सपकाळ यांनी लिहिलेलं आहे. हे पण महत्त्वाचं आहे, हे पण लक्षात ठेवा, याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. समोरचा प्रश्न बघा बरं. समोरचा प्रश्न बघू. पहा काय म्हणते, जिंकू किंवा मरू, भारतभूमीच्या शत्रुसंगी युद्ध आमचे सुरू या ओळीतील रस कोणता आहे. रस ओळखायचा आहे. ऑप्शन मध्ये दिला आहे करुण रस, रौद्ररस, हास्यरस, वीररस. तर लक्षात ठेवा, या ओळीमध्ये जिंकू किंवा मरू, भारतभूमीच्या शत्रुसंगी युद्ध आमचे सुरू, यामध्ये तुम्हाला वीरपणा दाखवलेला आहे. आणि वीरपणा दाखवल्यामुळे हा जो आहे हा कोणता राहणार, वीररस. कारण वीररसमध्ये नेहमी नाही का पराक्रम, शौर्य अशा येत असतो. तसेच नाही का, जर तुम्हाला करुण रसमध्ये काय येत असते तर याच्याने करुण रसमध्ये तुमचं शोक, दुःख, वियोग, संकट यासारखे नाही का त्या ओळीमध्ये नाही का भाव येतात. त्यानंतर नाही का रौद्र रसमध्ये काय येते, रौद्र रसमध्ये क्रोध, चीड यासारखे भाव त्यामध्ये येऊन जातात. त्यानंतर जर हास्यरस म्हणलं तर हास्यरस तर तुम्हाला माहीत आहे, विसंगती, विडंबन, चेष्टा यासारखं नाही का हास्यरसमध्ये येतो. पण इथं वीरपणा असल्यामुळे इथं वीररस येतो. समोरचा प्रश्न बघू आपण आता. पाचवा प्रश्न काय म्हणतो, खालीलपैकी कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला, असलेला नाही बरं, नसलेला शब्द कोणता. आता इथे तिला ऑप्शन दिला आहे तुम्हाला राजीव, पंकज, लोचन, नलिनी. तर लक्षात ठेवा, कमळ याचा समानार्थी शब्द राजीव पण आहे, पंकज आहे आणि नलिनी आहे. पण इथं आपल्या नसलेला शब्द विचारला तर नसलेला कोण राहणार, लोचन. लोचन हा कमळचा समानार्थी शब्द नाही. मग लोचन हा कोणाचा समानार्थी शब्द आहे, हा आहे आपला डोळा. डोळा या शब्दाचा नाही का लोचन हा समान अर्थी शब्द आहे. समोरचा प्रश्न बघू. काय म्हणते, हरिहर या शब्दात वापरलेले चिन्ह कोणते आहे. आपण हरिहर शब्दात हे चिन्ह वापरलेलं आहे, तर या चिन्ह कोणतं आहे. इथं ऑप्शन दिलं आहे
प्रश्नार्थक, उद्गारवाचक चिन्ह, अवतरण चिन्ह आणि संयोग चिन्ह. तर लक्षात ठेवा, असे तर दोन शब्द जोडले राहतात, हरी आणि हार, हे संयोग राहते म्हणून याला म्हणतात संयोग चिन्ह. याचं उत्तर राहणार. प्रश्नार्थक चिन्ह तुम्हाला माहिती आहे या टाईपचं राहते, उद्गारवाचक तुम्हाला माहीत असेल या टाईपचं राहते, आणि अवतरण चिन्ह तर राहते की या टाईपचं किंवा डबल अवतरण चिन्ह या टाईपचं राहते. समोरचा प्रश्न बघू आपण. काय म्हणते, खालीलपैकी अव्ययभाव समाजातील शब्द कोणता. आता आपल्याला विचारलं अव्ययभाव समाजातील शब्द इथे कोणता आहे. पहा इथं दिलं आहे तुम्हाला गैरहजर, त्यानंतर दिलं आहे नवरात्र, त्यानंतर दिलं आहे टोनपाठ आणि चौथं दिलं आहे यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे ना गैरहजर. आता गैरहजर का राहते, कारण की लक्षात ठेवा अव्ययभाव समाजामध्ये काय राहते, आ, यथा, यथा, आता अक्षर काय बरोबर येणार नाही याच्यावर, प्रति, बे, दर, बेला, गेर, बिन, हर, बर यासारखे नाही का शब्द पण उपसर्ग लागून, उपसर्ग म्हणजे सुरुवातीला लागून येतात, तर त्या अव्ययभाव समाजात राहतात. समोरचा प्रश्न बघू आपण. काय म्हणतो 8वा प्रश्न, पुढील शब्दापैकी तत्सम शब्द ओळखा. आता तत्सम शब्द म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. पहिले आपण ऑप्शन बघू. प्रकाश, पोट, काका, अनारसा. तर लक्षात ठेवायचं उत्तर राहणार प्रकाश. आता प्रश्न पडतो तत्सम शब्द म्हणजे काय. तत्सम शब्द म्हणजे संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीत आलेले मूळ शब्द, म्हणजे संस्कृतमधून जसे आले तसे आले, काही चेंज नाही झाले, त्याला म्हणायचं तत्सम शब्द. त्याचं उत्तर राहणार आहे प्रकाश. मग आता पोट कोणता शब्द आहे, तर लक्षात राहा पोट हा देशी शब्द आहे. त्यानंतर काका हा शब्द कसा आहे, तर काका हा कानडी शब्द आहे, काका हा कानडी शब्द आहे. आणि अनारसा कोणता आहे, तेलुगू शब्द आहे. समोरचा प्रश्न बघू आपण. 9वा प्रश्न बघा. काय म्हणते, भर दिवसा या शब्दात कोणत्या भाषेतील उपसर्ग लावलेला आहे. आता उपसर्ग म्हणजे सुरुवातीला, बरं सुरुवातीचा शब्द. तर नाही का बघा इथं ऑप्शन दिला आहे मराठी, फारसी, अरबी आणि नाही का कोणतं दिलं आहे संस्कृत. तर नाही का बघा हे भर, हे सुरुवातीचं आलं भर, उपसर्ग कोणतं, याचं उत्तर आहे ना अरबी, याचं उत्तर आहे. समोरचा प्रश्न बघू आपण. पहा 10वा प्रश्न काय म्हणतो, पहा जरी आंधळी मी तुला पाहते हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे. इथं ऑप्शनमध्ये दिलं आहे विरोधाभास, यमक, रूपक आणि व्यतिरेक. तर लक्षात ठेवा इथं काय म्हणते, जरी आंधळी म्हणजे ती आंधळी आहे, मी तुला पाहते तरी मी तुला पाहते, म्हणजे दोन्हीमध्ये विरोध दिसत आहे म्हणून हा सरळ आहे कोणता आहे, विरोधाभास हा अलंकार आहे. समोरचा प्रश्न बघू आपण. काय म्हणतो समोरचा प्रश्न बघा. हाय हाय कोणत्या केवळ प्रयोगी अव्ययाचा प्रकार आहे. आता इथं हाय हाय शब्द दिलेला आहे, हा कोणत्या केवळ प्रयोगी अव्ययाचा शब्द प्रकार आहे. पहा संमतीदर्शक दिलेला ऑप्शनमध्ये, विरोधदर्शक, मौनदर्शक आणि शोकदर्शक. तर लक्षात ठेवा हाय हाय हा नाही का कसा आहे, यस ठीक आहे शोकदर्शक. हाय हाय नाही का हा शोकदर्शक नाही का केवळ प्रयोगी अवयवाचा प्रकार आहे. शोकदर्शकमध्ये आणखीन काय येते, शिव शिव, हर हर, देवारे म्हणजे शोक दाखवणारे, रामारे, आगाई, आई ग, हाय हे नाही का शोकदर्शकमध्ये येतात. आता संमतीदर्शकमध्ये जर तुम्हाला जर माहीत नसेल तर संमतीदर्शकमध्ये बी सोपं आहे. काय संमती दाखवतात त्याच्यावर नाही का ठीक, जी हा, जी हा, बरा आहे, अच्छा आहे, असं नाही का संमती दर्शकमध्ये. विरोध दर्शकमध्ये तर तुम्हाला माहीत आहे इथं नाही का विरोध दर्शवतात, जसं छे छे, छे, च, उहू, अहा असे नाही का दाखवतात. आणि मौन दर्शकमध्ये तर मौन जसं चूप, चुपचाप, गप, गपचूप दाखवतात. पण इथं काय आहे, इथं हाय हाय दिलं आहे, हाय म्हणजेच काय झालं शोकदर्शक, म्हणून याचं उत्तर आहे ना शोकदर्शक. समोरचा बघू आपण. समोरचा प्रश्न बघा. काय म्हणते, पैसा आला की एकीला अंडरलाईन केलेला आहे, माणूस पण संपलेच यामध्ये कोणते उभयान्वयी वाक्य आहे. पहा ऑप्शनमध्ये दिलं आहे तुम्हाला परिणामबोधक, विकल्पबोधक, न्यूनत्वबोधक आणि समुच्चय बोधक. तर याचं उत्तर राहणार आहे तुमचं परिणाम बोधक. कारण पैसा आला याचा परिणाम काय झाला
की माणूस पण संपलेच. म्हणजे इथं परिणाम दाखवला, पहिल्या गोष्टीचा दुसऱ्या याच्यात नाही का परिणाम दाखवला तर त्याला काय म्हणतात, परिणामबोधक. आता विकल्पबोधक म्हणजे काय, हे किंवा ते, याला विकल्प, पहिल्या शब्दाला विकल्प दुसरा असेल त्याला विकल्पबोधक म्हणतात. न्यूनत्वबोधक म्हणजे काय, पहिल्या याच्यात नाही का काही कमतरता असेल पहिल्या वाक्यात, ते दुसऱ्या वाक्यात सांगितलं त्याला न्यूनत्वबोधक म्हणतात. आणि समुच्चयबोधक म्हणजे काय, पहिल्या वाक्याचीच नाही का दुसऱ्या वाक्यामध्ये नाही का माहिती सांगतात, त्याला समुच्चयबोधक म्हणतात. पण इथं परिणाम झाला की पैसा आल्यामुळे माणूस पण संपला, म्हणून याचं उत्तर आहे परिणामबोधक. समोरचा प्रश्न बघू. पहा 13वा प्रश्न काय म्हणतो, चंद्र ढगा मागे, इथं मागेला नाही का अंडरलाईन केलं आहे. चंद्र ढगा मागे लपला, हे रिकाम जागा अव्यय आहे. कोणता अव्यय आहे, केवळ प्रयोगी अव्यय आहे का, की उभयान्वयी अव्यय आहे, की शब्दयोगी अव्यय आहे, की क्रियाविशेषण अव्यय आहे. तर लक्षात ठेवा, चंद्र ढगा मागे लपला. आता या ढगाला नाही का हे मागे नाही का जोडून आहे, आणि म्हणून नाही का हा काय राहणार, शब्दयोगी अव्यय. लक्षात ठेवा, शब्दयोगी अव्यय म्हणजे का, हा नेहमी एखादं तुमचं नाम असेल किंवा नामाचे कार्य करणारा शब्द असेल याला नाही का जोडून येत असतो, हे कधीही लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते अपूर्ण भविष्यकाळी रूप आहे. अपूर्ण म्हणजे पूर्ण नाही झालेलं आहे, तर कोणते पूर्ण नाही झालेली क्रिया आहे पण कशी आहे, भविष्यकाळात. तो ऑप्शन मध्ये मी खेळलेले असेल, मी खेळत असेल, मी खेळेल, मी खेळत जाईन. तर लक्षात मी खेळत असेल म्हणजे पूर्ण नाही, चालू आहे, भविष्यकाळात आहे, पण मी खेळत असेल म्हणजे नाही काय पूर्ण नाही क्रिया झालेली आहे, म्हणून नाही का याचं उत्तर आहे ना हे अपूर्ण. समोरचं बघा. पहा 15वा प्रश्न काय म्हणतो, खालीलपैकी सामर्थ्यदर्शक, सामर्थ्य ज्या क्रियापद कोणते, ज्या क्रियापदाने सामर्थ्य दाखवते असे कोणता आहे, पळवते, बसतो, पाहतो, झोपतो. आता बसणं, पाहतो, झोपणे हे नाही का सामर्थ्य दाखवत नाही, पण पळवते म्हणजे मला पळवते होऊ शकते असं मी करू शकायलो म्हणजे सामर्थ्य दिसत आहे, म्हणून याचं उत्तर आहे ना पळवते. समोरचा प्रश्न बघा. समोरचा प्रश्न काय म्हणते, खालीलपैकी अव्यसाधित विशेषणाचे उदाहरण कोणते. आता अव्यसाधित विशेषणाचे आपल्याला उदाहरण विचारलेले आहे, जसं मागीलदार, पिकलेला आंबा, बनारसी बोरे आणि असल्या झोपड्या. आता अव्यसाधित विशेषणचं उत्तर राहणार मागीलदार. आता प्रश्न पडतो अव्यसाधित विशेषण म्हणजे काय, तर सोपं आहे. जर तुमचे नाही का वर, त्यानंतर खाली, मागे, पुढे या मूळ अव्ययांना प्रत्यय जोडून, म्हणजे काय वर, खाली, मागे, पुढे याला आपण प्रत्यय जोडायचा, प्रत्यय जोडून त्याचा विशेषणाप्रमाणे जर वापर केला या चौघाला, कोणता, वर, खाली, मागे, पुढे, तर त्याला काय म्हणतात, अव्यसाधित विशेषण म्हणतात. लक्षात ठेवा, या प्रश्न महत्त्वाचा आहे. समोरचा प्रश्न बघा. काय म्हणतो, हा, ही, हे सर्वनामे कोणत्या प्रकारची आहे. आता हा, ही, हे जे दिलेले आहेत आपल्याला, हे सर्वनामे कोणत्या प्रकारचे आहेत हे आपल्याला विचारलेले आहे. तर इथं दिलं आहे प्रश्नार्थक, दर्शक, आत्मवाचक, हे 4थ्या नंबरच्या ऑप्शनचे इथं दिलं आहे संबंध. तर लक्षात ठेवा, हा, ही, हे नाही का कोणते आहे, दर्शक सर्वनामे आहे. आता नाही का त्यानंतर प्रश्नार्थकमध्ये कोणतं येते, जसं नाही का कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी हे येते. आणि आत्मवाचक म्हणजे काय राहते, आपण स्वतःनी या सर्वनामाचा वापर स्वतःच्या अर्थाने केला, म्हणजे स्वतःच्या, जसं आपण, स्वतः, निज याचा स्वतःच्या अर्थानं वापर करा, त्याला म्हणतात आत्मवाचक. पण इथं आपण दर्शवता, हा, ही, हे म्हणून हे दर्शक सर्वनाम झाले. समोरचा प्रश्न बघा. खालीलपैकी महाप्राण व्यंजने कोणती आहे. आता महाप्राण व्यंजन कोणते आहे आपण समोर बघू. ऑप्शनमध्ये पहा काय म्हणते महाप्राण व्यंजने, ख, प, ध, क, ट, प, ग, र, व, ज, ल, न. तर लक्षात ठेवा, महाप्राण व्यंजने म्हणजे काय, ज्याच्यात ह ची छटा येते, त्याच्या उच्चारात ह ची छटा येते त्याला महाप्राण व्यंजने म्हणतात. जसं ख, ह याच्यात यायला, फ मध्ये यायला, ध यामध्ये ह ची नाही का छटा आहे, म्हणून ह्या महाप्राण व्यंजने आहे. तुम्ही जर बाकीच्या याच्यात बघितलं तर ह ची छटा आहे ना, जसं क येत नाही, ट, प, ग, र, व, ज, ल, न या नऊमध्ये पण नाही का याची छटाच येत नाही, म्हणून महाप्राण व्यंजन नाही. पण या तिन्हीमध्ये पण ह ची नाही का छटा येते, म्हणजे हच येते त्या बॅक साईडला, म्हणून नाही का त्याला म्हणतात महाप्राण व्यंजन. नंतरचा प्रश्न बघू आपण. काय ते, चिदानंद या शब्दाची संधी खालीलपैकी कोणती आहे. आता पहिलं दिलं आहे चिता प्लस नंद, दुसरं दिलं आहे चित्र प्लस आनंद, नंतर दिलं आहे चित्त
प्लस आनंद, नंतर चित प्लस आनंद. तर लक्षात ठेवा चिदानंद याची काय ना चित प्लस आनंद हे उत्तर येणार. समोरचं बघा. काय म्हणते दासी या शब्दाचे अनेक वचन खालीलपैकी कोणते आहे. आता दासी या शब्दाचे अनेक वचन करायचे आहे. तर ऑप्शन मध्ये दिला आहे दासी, दासिया, दास्या, दासे. तर लक्षात ठेवा दासी या शब्दाचे अनेक वचन होतच नाही म्हणजे बदलत नाही म्हणून दासीचं उत्तर आहे ना दासी. तसे दासीसोबत नाही का एक बाजू, दृष्टी, लाली, वळू, युवती, वस्तू, तरुणी, भाषा, सभा, पूजा, आज्ञा, विद्या या शब्दाचे पण अनेक वचन होत नाही हे पण लक्षात ठेवा. समोरचा शब्द बघू आपण, समोरचा प्रश्न बघू आपण. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्द नसलेली जोडी ओळखा. विरुद्धार्थी शब्द असलेली नाही नसलेली विचारलेली आहे. बऱ्याच जणांच्या चुका होतात बरं इथे, ते लक्षात ठेवा. तर पहा तुटणे, जुळणे हे विरुद्धार्थी शब्द आहे. पगार, बिनपगार हे पण विरुद्धार्थी शब्द आहे. एवढे तेवढे हे विरुद्धार्थी शब्द नाही. आणि त्यांना सुस्त, धांदरट हे पण विरुद्धार्थी शब्द आहे. आणि आपल्याला विचारला विरुद्धार्थी शब्द नसलेली जोडी, मग उत्तर कोणतं राहणार एवढे तेवढे. त्यानंतरचा समोरचा प्रश्न बघू आपण. समोरचा प्रश्न बघू काय म्हणते. शब्द लावणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ लिहा. आता शब्द लावणे म्हणजे काय, धीर सोडणे, लेखन करणे, दोष देणे, बोलणे. तर लक्षात ठेवा शब्द लावणे म्हणजे काय राहते, दोष देणे. समोरचा प्रश्न बघू आपण. समोरचा प्रश्न काय म्हणतो, स्वतःशीच केलेल्या भाषणाला म्हणतात. काय म्हणतात, स्वगत, संभाषण, चिंतन, एकचित. तर लक्षात स्वतःशीच केलेले भाषण काय राहते, स्वगत असते. समोरचा प्रश्न बघू आपण. काय म्हणते समोरचा, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे म्हणजे करेक्ट कोणता राईट केला आहे आपल्याला विचारलं आहे. पहिला दिला आहे पारितोषिक, दुसरा पारितोषिक, तिसरा पारितोषिक, चौथा पारितोषिक. हे तर तुमच्या प्रॅक्टिसवर डिपेंड आहे. तर याचं उत्तर राहणार पहिला री कुणाला, गड्या कुणाला, हा कुणाला, ठीक आहे. हा सेकंड राईट. इकडे पण नाही का इकडे आला वेलांटी, इकडे आली वेलांटी, बरोबर आहे म्हणून नाही का उत्तर राहणार सेकंड. त्यानंतर समोरचा प्रश्न बघा. आकाशात जेव्हा ढग जमतात, कुठं जमतात, आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे. केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, गौण वाक्य आणि मिश्र वाक्य. तर लक्षात ठेवा इथं जेव्हा आलेलं आहे आणि तेव्हा आलं. जिथं जेव्हा तेव्हा येत असते ते नाही का मिश्र वाक्य असते. कोणतं असते, मिश्र वाक्य असते. जसं जेव्हा तेव्हा, जर, तर, म्हणजे, की हे नाही का मिश्र वाक्य असतात. समोरचा प्रश्न आपण बघू. कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या रिकाम जागा विभक्तीत असतो. आता कर्तरी प्रयोगात कर्ता कोणत्या विभक्ती असतो, सोपा आहे. इथं दिला ऑप्शन द्वितीया, चतुर्थी, प्रथमा, सप्तमी. त्याचं उत्तर आहे ना प्रथमा. प्रथम या विभक्तीत असतो. समोरचा प्रश्न बघू आपण. काय म्हणते, खालीलपैकी षष्टी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहे. आता षष्टी विभक्तीचे आपल्याला प्रत्यय विचारलेले आहे. इथं दिलं आहे तुम्हाला पहिला ऑप्शन चाचीचे, चाचीच्या, त्यानं तैया, तैया, ऊनहून, ऊनहून, नेसी, निसी. तर लक्षात द्या षष्टीचे नाही का आहे चाचीचे, चाचीचे, च्या. त्यानंतर हे तैया, तैया हे आहे तुमच्या सप्तमीचे. त्यानंतर ऊनहून हे कसे आहे तुमच्या पंचमीचे. आणि त्यानंतर नाही का नेसी, निसी हे आहे तुमच्या तृतीयाचे प्रत्यय आहे. हे पण लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे. समोरचा प्रश्न बघू आपण. काय म्हणतो 28वा प्रश्न. खालीलपैकी मुलगा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द लिहा. समानार्थी नसलेला, बरं असलेला नाही. मुलगाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे. तनय, आत्मज, तनुज यापैकी नाही. तर लक्षात ठेवा तनय म्हणजेच मुलगा, आत्मज म्हणजेच मुलगा, तनुज म्हणजेच मुलगा. म्हणजे याचं उत्तर आहे ना हे यापैकी नाही. हे जे चौथा आहे हे याचं उत्तर आहे. समोरचा प्रश्न बघू आपण. समोरचा काय म्हणतो, कुणकुण लागणे यासाठी योग्य पर्याय निवडा. आता कुणकुण लागणे म्हणजे काय, डोळा लागणे, चाहूल लागणे, झोप लागणे, लात लागणे. तर लक्षात कुणकुण लागणे म्हणजे चाहूल लागणे. आता आपण शेवटचा प्रश्न बघू. काय म्हणते,
खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी अशा दोन्ही प्रकारे, म्हणतो स्त्रीलिंगी असेल आणि पुल्लिंगी अशा दोन्ही प्रकारे होतो. तर इथे दिलं आहे बाग, टेबल, त्यानंतर तुम्हाला दिलं आहे त्रिकोण आणि घड्याळ. तर लक्षात ठेवा, बाग हा शब्द आहे हा स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी अशा दोन्ही प्रकारे बी नाही का यूज करतो. तर इथे आपला आजचा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तसेच तुम्हाला असे नवीन नवीन जरी व्हिडिओ पाहिजे असेल TETचे तर नाही का तुम्ही आजच आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, ज्यामुळे असे तुम्हाला नवीन नवीन नाही का जे व्हिडिओ आहेत TETचे संबंधित ते नाही का तुमच्या नाही का त्याची नोटिफिकेशन येऊन जाईल. ओके, थँक्यू.